इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. 10वीची शालांत परीक्षा ही आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. 10वीच्या कृतीपत्रिकांच्या अद्ययावत आराखड्यानुसार तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल. यांची उत्तरपत्रिका लिहिताना मन लावून लिहिली पाहिजे. उत्तरपत्रिकेचं लेखन करताना आपला आळस दिसायला नको. तुम्हाला माहीतच आहे, परीक्षक जेव्हा तुमची उत्तरपत्रिका तपासायला घेतात तेव्हा त्यांच्या पुढं तुम्ही नसता तर तुमचा पेपर असतो. तुमच्या पेपरचा सुबकपणा परीक्षकाला दिसून आला पाहिजे, म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिका लेखनावर ते प्रभावित झाले पाहिजेत. आपण नियमित अभ्यास करतो. अभ्यासाकरता 10वीत तुम्ही खूप वेळ दिलेला असतो, पण अपेक्षित गुण मिळत नाहीत किंवा पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे पेपर लिहिताना पेपर योग्य पद्धतीनं कसा लिहावा हे आणणार आहोत. परीक्षा हॉलमध्ये आपण बसतो, त्या विषयाचा पेपर एकूण वर्षभराच्या अभ्यासानंतर फार सुंदर लिहिण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले पाहिजेत. विज्ञानच्या बाबतीत 40 पैकी 40, 100 पैकी 100 गुण मिळाले तर निश्चितच आनंद होतो. जर विज्ञान आणि गणित यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले तर विजय साजरा करण्याची संधी मिळते. उत्तरपत्रिका लेखनासाठी वापरायचे साहित्य: निळा पेन, बॉलपेन, शाई पेन. वर्षभरातील वापरात असलेला पेन वापरायचा. बहुतेक जण नवीन पेन वापरतात आणि त्यामुळं अक्षरलेखन नीट येत नाही. जे आपण पेन वापरतो त्याची एक्स्ट्रा जोडी वापरायची, म्हणजे एखादा पेन बंद पडला, खराब झाला तर त्याच कंपनीचा पेन वापरायचा. पेन्सिल, पट्टी हे सर्व साहित्य कंपास पेटीमध्ये हवं. लाल, हिरवा पेन याचा वापर करणं टाळायचं. त्याचबरोबर रंगीबेरंगी स्केच पेन जे आहेत त्याचा देखील वापर टाळायचा. पर्यवेक्षकांनी आपल्याला उत्तरपत्रिका दिली तर ती चेक करून बघायची, म्हणजे कुठं पान फाटलंय का, दुमडलंय का, पान लूज तर नाही ना, आणि त्यानंतर सुरुवातीच्या पानावरील माहिती व्यवस्थित पूर्ण करायची. परीक्षा क्रमांक, अंकी आणि अक्षरी हा टाकत असताना रिसीटवरती जो क्रमांक दिलेला आहे तीच माहिती त्याच्यामध्ये भरायची आणि प्रश्नपत्रिका आपल्याला दिल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचं वाचन व्यवस्थित करायचं. वाचनामुळं आपल्याला पेपर लिहावयास मदत होते. त्या प्रश्नपत्रिकेवरती सूचना ज्या दिलेल्या असतात त्या 1 ते 6 ह्या समजावून घ्यायच्या. विज्ञान विषयाच्या उत्तरपत्रिकेचं लेखन करत असताना प्रश्न पहिला अ यामध्ये प्रत्येकी 1 गुणाचे 5 बहुपर्यायी प्रश्न असतील. हे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. प्रश्न पहिला ब मध्ये प्रत्येकी 1 गुणाचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. यामध्ये वेगळा शब्द ओळखा, सहसंबंध, जोड्या, चूक की बरोबर, नावे, रेणुसूत्रे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. प्रश्न पहिला पूर्ण झाला की डबल अंडरलाईन करायची. बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर लिहिताना सूचना नीट पाहायच्या. अंकासमोर पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं असतं. खाडाखोड करायची नाही आणि खोडलेलं जे उत्तर असतं ते गृहीत धरत नाहीत. काही विद्यार्थी पर्यायाऐवजी उत्तर लिहितात. असं झालं तर गुणदान होत नाही आणि 0 गुण मिळतात. पहिल्याच प्रयत्नाला गुणदान केलं जातं. उत्तरलेखन पर्याय लिहून पूर्ण वाक्यात लिहायचा. गाळलेल्या जागा, पर्यायाचं वर्णाक्षर, उत्तर लिहून पूर्ण लिहायचं. वाक्यात उत्तरं लिहा किंवा कोणत्याही खानाखुणा सूचना परीक्षकांना करायच्या नाहीत. पहिल्या प्रश्नाचं लेखन व्यवस्थित केलं की तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं. असं म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हा जर प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक लिहिला तर तुमचा चांगला प्रभाव पडतो. प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा. 3 पैकी 2. जे चांगले 2 येतात त्यातलेच कोणतेही 2 सोडवायचे. प्रश्न दुसरा ब, प्रत्येकी 2 गुणांचे 5 उपप्रश्न असतात. त्यातील कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असतं. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक अचूक लिहिणं,
प्रश्न क्रमांक नसेल तर प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते. शास्त्रीय कारणांचा प्रश्न सोडवत असताना 1, 2 असे अंक टाकून लिहायचे. पहिला मुद्दा लिहिला की त्याच्याबरोबर खाली दुसरा मुद्दा लिहायचा. महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते पेन्सिलच्या साह्याने अधोरेखित करायचे. विज्ञानविषयक उदाहरणांचा जो प्रश्न असतो तो सोडवत असताना देखील सुरुवातीला दिलेली माहिती लिहायची म्हणजे अर्धा गुण मिळतो. त्यानंतर सूत्र लिहायचं म्हणजे अर्धा गुण मिळतो. सूत्रामध्ये योग्य त्या किमती भरायच्या म्हणजे अर्धा गुण मिळतो आणि त्यानंतर उत्तर लिहायचं. उत्तर साधारणपणे अधोरेखित करा किंवा चौकट लिहा, त्याला एकक द्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अर्धा गुण मिळतो. आकृतींचा प्रश्न असेल तर सुबक आकृतीला 1 गुण असतो आणि नामनिर्देशनाला 1 गुण असतो. नामनिर्देशन करत असताना चौकट करायची किंवा पेन्सिलनं अधोरेखित करायचं म्हणजे 1 गुण मिळतो. असे बारीक सारीक तपशील आपण विचारात घेतले पाहिजेत आणि प्रत्येक उपप्रश्न लिहिल्यानंतर थोडीशी स्पेस म्हणजे जागा सोडायला विसरायचं नाही. यामध्ये गणितीय उदाहरणे असतात. प्रश्न दुसरा ब जो आहे याच्यामध्ये गणितीय उदाहरणे, नियम, व्याख्या, तत्व, टिपा लिहा. रासायनिक अभिक्रियेवर आधारित प्रवाह आकृती विचारली जाते. फरक स्पष्ट करा. गुणधर्म, वैशिष्ट्ये, उपयोग, फायदे, परिणाम आणि उदाहरणे. यानंतर येतो तो प्रश्न तिसरा. गुण याला 3 असतात. 8 पैकी 5 प्रश्न लिहायचे असतात. 5 प्रश्नांची उत्तरे लिहित असताना हे जे प्रश्न असतात ते थोडेसे काठिण्य पातळीच्या दृष्टीनं कठीण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यात आकृती पूर्ण करून नामनिर्देशन किंवा आकृती दुरुस्त करणे, आकृतीवर आधारित प्रश्न सोडवणे, तक्ता पूर्ण करणे, उदाहरणासहित स्पष्टीकरण देणे, गणितीय उदाहरणे सोडवा, परिच्छेद पूर्ण करा, उपाय सुचवा, नियम, सिद्धांत लिहा किंवा स्पष्टीकरण द्या. यापेक्षा वेगळ्या प्रश्न प्रकाराचा देखील समावेश केलेला असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 4 याला गुण 5 असतात. 2 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्याच्यामधील आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा असतो. यात दीर्घोत्तरी प्रश्न, परिच्छेदावर आधारित प्रश्न, सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे, स्पष्टीकरण लिहिणे, वर्गीकरणावर आधारित प्रश्न किंवा संकल्पना चित्र तयार करणे, आकृती. विज्ञान विषयामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर नियमित अभ्यास करणं आवश्यक असतं. नियोजित वेळेमध्ये कृतीपत्रिका सोडवणं गरजेचं असतं. 2 तासाचे उत्तरपत्रिका सोडवण्याचे नियोजन करायचे. पहिली 5 मिनिटं कृतीपत्रिका वाचन करायचं. प्रश्न पहिला अ व ब प्रत्येकी 1 गुणाचे 10 प्रश्न असतात. याला प्रत्येकी 20 मिनिटं द्यायची. प्रश्न दुसरा अ व ब प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न असतात. याला 25 मिनिटं वेळ द्यायचा. प्रश्न तिसरा प्रत्येकी 3 गुणांचे 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 8 मिनिटाप्रमाणे 40 मिनिटं वेळ द्यायचा. प्रश्न चौथा 5 गुणांचा 1 प्रश्न, 15 मिनिटं वेळ. शेवटची 15 मिनिटं कृतीपत्रिका तपासून पाहायचं. शिवाय बोर्डानं या वेळेला वाढवून दिलेला आहे त्याचा उत्तरपत्रिका वाचनाकरता उपयोग करायचा. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहायचा. एकाच पानावर अनेक प्रश्नांची उत्तरं लिहायची नाहीत, खाडाखोड करायची नाही. अक्षर जे आहे ते सुबक असावं आणि चुकीच्या शब्दावरती एकच रेष ओढायची, डार्क करायचं नाही. संपूर्ण उत्तरपत्रिका एकाच रंगाच्या पेननं लिहायची आणि SMS लँग्वेज जी आहे ती टाळायची. एखादं पान चुकलं तर एकच तिरकी रेघ मारायची. प्रश्नपत्रिकेचं उत्तरानुसार गुणदान कसं केलं जातं हे देखील माहीत हवं. प्रश्न पहिला अ व ब 10 गुण, प्रश्न दुसरा अ व ब 10 गुण, प्रश्न तिसरा 15 गुण आणि प्रश्न चौथा 5 गुण. अशी आपली प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते. परीक्षा कालावधीमध्ये काही गोष्टी कटाक्षाने पाळा. पहिली गोष्ट सोशल मीडियाचा वापर टाळा. दुसरी गोष्ट
तुमच्या मित्राला विचारू नका की तुझा अभ्यास किती झालेला आहे, त्यामुळं आपल्याला टेन्शन येतं. मित्राला हे पण विचारू नका तू कोणतं बुक वापरतो आणि त्याच्या बुकनुसार तुम्ही तुमचं बुक चेंज करू नका. तुमचा वेळ चॅप्टर वाईज डिव्हाइड करा. इतरांचं टाईम टेबल वापरू नका. स्वतःचं टाईम टेबल वापरा. स्वतःचा प्लॅन फॉलो करा. दुसऱ्याची स्ट्रॅटर्जी कॉपी करू नका. फक्त वाचन करू नका तर लिहायची प्रॅक्टिस करा. बाहेरचे कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका. 6 तासाच्या पेक्षा जास्त काळ झोप घेऊ नका. स्वतःला हर्ट करू नका. घरीच राहा. कॉन्फिडन्स ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. काही बेसिक गोष्टी या पाळल्या की विज्ञानचा पेपर तुम्हाला खूप चांगला जाणार आहे बघा. पाठ्यपुस्तकात जी सोडवलेली उदाहरणं असतात त्याचा सराव करा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. पाठ्यपुस्तकाचं जास्तीत जास्त वाचन करा. संकल्पना, चित्र, ओक तक्ता, आकृत्या, फोटोग्राफ्स, रेखाकृती, धड्याखालचे स्वाध्याय याचा चांगला अभ्यास करा आणि पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. ठराविक वेळेत एखादी कृतीपत्रिका सोडवलेली कृतीपत्रिका शिक्षकांकडून तपासून घ्या. वेळेचा अपव्यय टाळा. शांत आणि आनंदी राहा. सर्वच गोष्टींना शेवट असतो. आता या विज्ञानविषयक मार्गदर्शन व्याख्यानाचा शेवट करते. सर्वांना परीक्षेकरता हार्दिक शुभेच्छा देते. यशस्वी व्हा, कीर्तिवंत व्हा, ज्ञानवंत व्हा अशी सदिच्छा सर्वांकरता व्यक्त करते. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.